मित्रांनो, अखेर 2 वर्षाच्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। ही राष्ट्रपती राजवट काय असते आणि इथे राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे कारण आहेत काय आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया। तर मणिपूरमध्ये कुकी आणि मैतई या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर 2 वर्षापासून संघर्ष सुरू आहे, त्यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लागलेली आहे। या ठिकाणचे मुख्यमंत्री होते भाजपाचे बिरेन सिंग, त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे। मणिपूरचे सध्या राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि इथे राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे 13 फेब्रुवारी 2025 पासून। राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा हे राष्ट्रपती करत असतात आणि त्या अशा राज्यामध्ये राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल हे त्या राज्याचा कारभार बघत असतात। राष्ट्रपती राजवट ही 2 कलमानुसार लागू होते। पहिलं कलम आहे 356। या कलमानुसार जेव्हा एखाद्या राज्याचं सरकार राज्य घटनेनुसार चालत नसेल तेव्हा लागू केली जाते आणि दुसरा कलम आहे 365। या कलमानुसार केंद्र सरकारचं जर ते राज्य निर्देशाचं सूचनांचं पालन करत नसेल तर अशा वेळी लावलं जातं। आतापर्यंतचा जर विचार केला गेला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे। आतापर्यंत सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे मणिपूरमध्येच, एकूण 11 वेळा। पहिलं राज्य असं की राष्ट्रपती राजवट लागलेलं ते होतं पंजाब आणि आतापर्यंत तेलंगणा आणि छत्तीसगड या 2 राज्यामध्ये एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही। धन्यवाद।